काय नेमकं तोडगा आहे किंवा अंतिम परिकल्पना काही होईल काय? नाही, आज युतीची तिसरी बैठक झाली. त्यांची सर्व पदाधिकारी, खासदार, माजी आमदार, माजी नगरसेवक आले होते आणि याच्यामध्ये जी आमची मागची बोलणी झाली होती त्याच्यामध्ये अजून 2 पाऊल पुढे जात आता शेवटचे मला वाटतं शेवटचे 3 प्रभागांमध्ये आता विषय राहिलेला आहे. त्या संदर्भातला निर्णय हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ या संदर्भातला घेणार आहे. ते 3 प्रभाग कोणते आहेत आणि ते त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये आता सध्याच्या घडीला कोणाचे नगरसेवक आहेत, भाजपाचे आहेत की शिवसेनेचे आहेत, त्याच्यावरनं हा वाद सुरू आहे? नाही, याच्यामध्ये हे 3 प्रभाग युतीच्या संदर्भातले आहेत. याच्या संदर्भातला निर्णय हे वरिष्ठ घेणार आहेत. त्याच्यामुळे ही मीडियामध्ये चर्चा न करता याच्यामधली जी निर्णय प्रक्रिया आहे ती निर्णय प्रक्रियेमध्ये जे वरिष्ठ आहेत ते संदर्भात निर्णय घेतील. 50 जागांचा तुम्ही प्रस्ताव केला होता, तो 50 जागांमध्ये किती जागावरती येऊन होता हा प्रस्ताव जो आहे तो फायनल होतोय? मुळात प्रस्तावापेक्षा याच्यामध्ये मूळ प्रश्न असा आहे की आपल्याला युतीची सत्ता या इकडे ठाण्यामध्ये आणायची आहे आणि त्या दृष्टिकोनाने 100 नगरसेवक पेक्षा जास्त नगरसेवक हे युतीचे निवडून आणण्याच्या दृष्टिकोनाने जी रणनीती केली पाहिजे त्या दृष्टिकोनाने सीट बाय सीट डिस्कशन झालेलं आहे. खासदार नरेश म्हस्के झाला तर त्यांची जागा रिक्त झालेली आहे. त्या ठिकाणी देखील भाजपने दावा ठेवलेला आहे. कशा पद्धतीने भाजपच्या वतीने त्या ठिकाणी उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे? भारतीय जनता पार्टीने जे आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली त्या संदर्भातली त्या दृष्टिकोनानेच सीट शेअरिंग मध्ये चर्चा केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनाने असं काय कोणाला आम्ही धरून किंवा असं नाही, ज्याच्यामध्ये सीटमध्ये विनेबिलिटी आहे या क्रायटेरियावरती सीट आपण डिस्कशन करतोय. संजय केळकरने अल्टिमेट दिला होता, वाटतं ते स्वतः या बैठकीमध्ये गैरहजर आहे, ऐकत नाराज? नाही, केळकर साहेबांनी जो अल्टिमेटम दिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमाने तीच मागणी आहे की या संदर्भातला निर्णय आज झाला पाहिजे. आज रात्रीपर्यंत या संदर्भातला निश्चितपणे निर्णय घेतला जाईल. जसं मी मगाशी सांगितलं की या बाबतीत आता फक्त 3च प्रभागांमध्ये साधारणपणे जो विषय राहिलाय तो राहिलाय, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातला निर्णय आज रात्री होऊन जाईल. ते अनुपस्थित आहेत नाही, त्यांचं पूर्वनियोजित एक विषय कार्यक्रम होता घरातला, त्याच्यामुळे ते नाही. रेडी फॉर्म कधीपर्यंत दिले जातील काय वाटतं? ते आपल्याला जिल्हाध्यक्ष सांगतील, त्यांचा अधिकार. अनेकांची इच्छुकांची वर्ग लागलेली आहे. जोडपत्र 1 आणि जोडपत्र 2 आहे. ते जोडपत्र 1 ऑलरेडी मी निवडणूक आयुक्तांकडे सबमिट केलं 4 दिवसापूर्वी. पक्षाने ते आम्हाला अगोदरच दिले. जोडपत्र 2 मध्ये उमेदवारांना प्राधिकृत करण्याचा जिल्हाध्यक्षाचा फॉर्म असतो. तो जसे आमचे उमेदवार नक्की होतील, आम्हाला प्रदेशाकडनं जेव्हा मान्यता मिळेल त्यावेळेला त्यांची नावं टाकून प्रभागासहित जोडपत्र 2 ही त्यांना दिली जातील. फॉर्मच्या नंतरही ती दिली तरी चालतात. स्क्रुटिनीच्या अगोदर ही जोडपत्र जोडायची असतात सबमिशन पर्यंत. डॉक्टरच्या पण जागा किती भेट आहेत? 40, 45, 50 जागा किती भेट आहेत? जागा किती भेट आहेत हे आपल्याला काही तासांमध्येच समोर. आजच समजणार. आज नाही, काही तासांमध्ये म्हटल्यानंतर ते 24 तास पण असतात ना. सकाळी असेल किंवा रात्री असेल आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठक आज देखील किंवा सकाळपर्यंत पार पडतो निर्णय निघेल. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, आमचे जे वरिष्ठ नेते आहेत यांना ही निर्णय प्रक्रिया अख्ख्या राज्याचे वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या संदर्भातली ही निर्णय प्रक्रिया ठिकठिकाणी चालू आहे. तर त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेसाठी ज्यावेळेस ते बसतील त्यावेळेस हा निर्णय निश्चितच होणार आहे. जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम असताना शिवसेनेने मात्र निर्धार मेळावे असतील, निर्धार सभा, विजय निर्धार सभेचे आयोजन सुरू केलं आहे महानगरपालिकेचं. नाही, त्याच्यामध्ये त्यांचाही जो त्यांची मागणी आहे ती युती संदर्भातली आहे आणि त्यांच्या निर्धार मेळाव्याच्या माध्यमाने ते युती संदर्भातच सगळ्यांना आवाहन करतायत. सर, आज ठाण्यामध्ये आज बॅनर लागलाय. ठाण्यामध्ये आज नमो भारत नमो ठाणे असे बॅनर लागण्यात आलेलं आहे. कुठंतरी डिव्हर्सचं काम शिंदेच्या शिवसेनेत शिवाय देण्याचं काम भाजप करतोय. नाही, याच्या शह काटशाचा काही संबंध नाही आहे. आमच्या एका बाजूला वाटाघाटी सुरू आहेत आणि त्या आता अंतिम टप्प्यात आहेत. आता ठाकरे साहेबांनी सांगितलं तर त्याच्यामध्ये फक्त आता वेळीच वातावरण निर्मिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. स्वाभाविकच शिंदे साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टी तर आहेच, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच पूर्ण देशात आम्ही काम करतो. त्यांचा विकसनशील चेहरा हा आमचा एक रिप्रेझेंटेशन आहे पार्टीचं फार मोठं आणि तो आमचा पक्षाचा मतदारांना अपील करणारा एक व्यापक चेहरा आहे, व्यापक व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे मतदारांपर्यंत त्वरित पोहोचणं गरजेचं आहे.
मग ती युती असो, शिवसेना असो की भाजप असो, आमचे दोघांचे मिळून मान्यता प्राप्त नेतृत्व हे नरेंद्र मोदीच आहे. आणि म्हणून फक्त मोदीजींचा चेहरा टाकून आम्ही बॅनर लावले. त्याच्यामध्ये कुठे युतीचा फोटो न लावण्याचं किंवा भाजपच्या अन्य कुठल्याही नेत्यांचे फोटो त्याच्यात नाहीयेत. त्यामुळे ते दोघांचं मिळून आहे. या माध्यमातून एकला चलोची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश दिला जातोय भाजपाकडून, अशी राजकीय कुजबूज सुरू आहे. कुजबूज तर होते ना. आता असं काही केलं, आता तुम्ही म्हटलं की त्यांचा मेळावा झाला म्हणजे काय त्यांनी लगेच एकला चलो केलं का? आता आमचे काल एक युवा मेळावा झाला वरती, आज जवळजवळ 600-700 महिला वरती जमल्या, ऑफिस कमी, हॉल कमी पडला. आत्ताच मेळावा झाला फार मोठा, प्रचंड उत्साह आहे महिलांमध्ये, प्रचंड. म्हणजे मी वर गेलो, मला असं वाटलं, मी भाष्य केलं की महिलांच्या सीट घ्याव्यात, इतका प्रचंड उत्साह आहे. महिलांचा मेळावा झाला. उद्या आमचा ओबीसी एससी एसटीचा मेळावा आहे, परवा अल्पसंख्याकांचा मेळावा आहे. आमच्या कार्यालयात 400 लोक बस, तो आमचा हॉल आहे, आम्ही घेतोय रोजचे. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली का वाटतं येणाऱ्या काळात हिरमोड होऊ शकतो, नाराज होऊ शकतात, त्यामुळे त्या संदर्भात काय तुम्ही चर्चा? आता युती झाल्यानंतर 126 प्रभागातून म्हणजे 126 जागांवरून आमच्याकडे अर्ज आले होते, इच्छापत्र. आता 126 जागांचे अर्ज आलेले असताना त्यातल्या बऱ्याचशा लोकांना जर युती आज जेव्हा जाहीर होईल समजा, तर त्यातल्या लोकांची संधी जाईल तर निश्चितच आहे. परंतु निवडणूक नुसती लढणं, निवडणूक निवडून येणं हे उद्दिष्ट असतं. आणि त्याच्यामुळे अन्य कार्यकर्ते जर त्यांना संधी पक्षानेच अधिकृत दिली तर उत्तमच. पण पक्षानेच काही धोरणं आखून ती संधी जर पक्षाला देता आली नाही तर पक्ष त्या कार्यकर्त्यांचं नक्कीच भविष्यात वेगळ्या पद्धतीने विचार करतो. दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते, यासाठीच जागा वाटपासाठी विलंब केला जातो. नाही, तसं वाटत नाही. कारण जागा वाटप करणं थोडं, एवढं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं काम नसतं. कारण आपापल्या पक्षाला, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा अटीतटीने प्रयत्न करायला लागतो. वास्तवाचं भान ठेवून आणि वस्तुस्थितीच्या आधारावरती बोलणी करावी लागतात. आरक्षणाचा विषय पण त्याच्यात लक्षात घ्यावा लागतो. आणि त्यामुळे ती देवाणघेवाण करत असताना सद्यस्थिती असलेल्या जागा आणि तरी देखील अदलाबदल या सगळ्यामध्ये भरपूर वेळ जातो. आणि कोणीच सहजासहजी जागा सोडायला तयार होत नाही. आम्हाला घ्यायचं असतात, त्यांना ठेवायचे असतात. कुठे आम्ही जास्त आहे तिथे आम्हाला ठेवायचे असतात, त्यांना मागायचे असतात. याच्यात वेळ जातो. त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध नाही. एक विचार वाटतं की आपला राज्यातला जो मित्रपक्ष आहे अजित पवार गटांचा, त्यांच्यापैकी त्यांची सोयी त्यांनी आज उमेदवारी अर्ज केलेला आहे राबवणीमध्ये, तर ते वेगळे लढणं हे आधीपासून निश्चित जवळपास झालेलं आहे. तुम्ही लोक एकत्र लढतायत, ते वेगळे लढणं किती आव्हान वाटतं. आणि त्यांनी आज जो उमेदवारी अर्ज केला त्यामुळे देखील तुम्ही आपलं किंवा शिवसेनेचं नाव किंवा कोणी नेते त्या ठिकाणी, तर त्याबद्दल काय वाटतं, किती आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला? नाही, मुळात याच्यामध्ये युतीचे जे उमेदवार आहेत ते 100पेक्षा जास्त जागेवरती निवडून येताना आम्हाला आव्हान हे डोळ्यासमोर सगळ्याच दृष्टिकोनाने ठेवलंच पाहिजे. कोणालाही कमजोर समजण्याचं कारण नाही. पण भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांनी आणि त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमांनी माननीय मोदीजी आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, यांच्या माध्यमांनी जे केलेलं कार्य आहे आणि त्याचबरोबर संघटनात्मक शक्ती जी माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर उभी राहिलेली आहे, ठाण्यामध्ये उभी राहिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितच फार मोठं यश हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना येणार आहे, ज्याची प्रचिती आपल्याला या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण झालेली आहे. पण असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चांगल्या जागा मिळाल्या, जवळपास 30 ते 40 जागा तरी मिळाल्या, आणि त्यांचा चांगला विरोधी पक्ष जर होऊ शकत असेल किंवा विरोधी पक्ष नेत्याचं पद जर त्यांच्याकडे जाऊ शकत असेल तर आपल्याला काही हरकत असेल का? आणि त्याने युतीवर किंवा राज्यातल्याच तर काही परिणाम नाही, हे फारच जरतरची गोष्ट आहे. आताशी अजून उमेदवारी अर्ज भरायचीच प्रक्रिया चालू आहे. तुम्ही एकदम फार त्या निकालापासून पुढच्या याच्यामध्ये गेला. मला असं वाटतं आपण आता सध्या या आहे त्या फेज मधनं पूर्ण कम्प्लीट करून पुढे उमेदवारी देणार का? कळवमुरामध्ये उमेदवार देणार का? मतांचा जोगवा मुंबईमध्ये मागितला जाणार का? भाजप आत्ताच लेले साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे 126 जागेंवरती उमेदवार हे इच्छुक होते आणि कार्यकर्ते हे इच्छुक आहेत. त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे सगळे ज्या ज्या ठिकाणी आपली युतीमध्ये जागा निश्चित होती त्या ठिकाणी आम्ही उमेदवार 100% उतरवणार. सर, पण ह्या युतीच्या चर्चेमध्ये सुरुवातीपासूनच
एनसीपी अजित पवार गटाला ज्या प्रकारे बाजूला ठेवण्यात आलं ते तुमच्याबरोबर राज्य सत्तेवर आहे, पण त्यांना ज्या प्रकारे बाजूला ठेवण्यात आलं त्यामागचं नेमकं कारण काय? आणि मुळात त्यांनीच ही भूमिका मीडियासमोर सर्वात पहिले स्पष्ट केली होती आणि त्याच्यामुळे तो त्यांचा निर्णय होता, आमचा निर्णय नव्हता. त्यांचा आकडा किती असेल महापौर पदासाठी? ते लवकरच तुम्हाला कळेल. तसं युतीचा काय नेमकं तोडगा आहे किंवा अंतिम परिसर काय होईल काय? नाही, आज युतीची तिसरी बैठक झाली. त्यांचेही सर्व पदाधिकारी, खासदार, माजी आमदार, माजी नगरसेवक आले होते आणि याच्यामध्ये जी आमची मागची बोलणी झाली होती त्याच्यामध्ये अजून 2 पाऊल पुढे जात आता शेवटचे मला वाटतं शेवटचे 3 प्रभागांमध्ये आता विषय राहिलेला आहे. त्या संदर्भातला निर्णय हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ या संदर्भातला घेणार आहे. ते 3 प्रभाग कोणते आहेत आणि ते त्याच्यामध्ये आता सध्याच्या घडीला कोणाचे नगरसेवक आहेत, भाजपाचे आहेत की शिवसेनेचे आहेत, त्याच्यावरनं हा वाद सुरू आहे? नाही, याच्यामध्ये हे 3 प्रभाग युतीच्या संदर्भातले आहेत. याच्या संदर्भातला निर्णय हे वरिष्ठ घेणार आहेत. त्याच्यामुळे ही मीडियामध्ये चर्चा न करता याच्यामधली जी निर्णय प्रक्रिया आहे ती निर्णय प्रक्रियेमध्ये जे वरिष्ठ आहेत ते संदर्भात निर्णय घेतील. 50 जागांचा तुम्ही प्रस्ताव केला होता, तो 50 जागांपैकी किती जागावरती येऊन हा प्रस्ताव जो आहे तो फायनल होतोय? मुळात प्रस्तावापेक्षा याच्यामध्ये मूळ प्रश्न असा आहे की आपल्याला युतीची सत्ता या इकडे ठाण्यामध्ये आणायची आहे आणि त्या दृष्टिकोनाने 100 नगरसेवक पेक्षा जास्त नगरसेवक हे युतीचे निवडून आणण्याच्या दृष्टिकोनाने जी रणनीती केली पाहिजे त्या दृष्टिकोनाने सीट बाय सीट डिस्कशन झालेलं आहे. खासदार नरेश म्हस्के झाला तर त्यांची जागा रिक्त झालेली आहे, त्या ठिकाणी देखील भाजपने दावा ठेवलेला आहे. कशा पद्धतीने भाजपच्या वतीने त्या ठिकाणी ते आता उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे? भारतीय जनता पार्टीने जे आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली त्या संदर्भातली त्या दृष्टिकोनानेच सीट शेअरिंग मध्ये चर्चा केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनाने असे काय कोणाला आम्ही धरून किंवा असं नाही, ज्याच्यामध्ये सीटमध्ये विनेबिलिटी आहे या क्रायटेरियावरती सीट आपण डिस्कशन करतोय. संजय केळकरने अल्टिमेट दिला होता, मला वाटतं ते स्वतः या बैठकीमध्ये गैरहजर आहे, ऐकत नाराज. नाही, केळकर साहेबांनी जो अल्टिमेटम दिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमांनी तीच मागणी आहे की या संदर्भातला निर्णय आज झाला पाहिजे. आज रात्रीपर्यंत या संदर्भातला निश्चितपणे निर्णय घेतला जाईल. जसं मी मगाशी सांगितलं की या बाबतीत आता फक्त 3च प्रभागांमध्ये साधारणपणे जो विषय राहिलाय तो राहिलाय, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातला निर्णय आज रात्री होऊन जाईल. ते अनुपस्थित आहेत. नाही, त्यांचं पूर्वनियोजित एक विषय कार्यक्रम होता घरातला, त्याच्यामुळे ते नाही. एबी फॉर्म कधीपर्यंत दिले जातील काय वाटतं? ते आपल्याला जिल्हाध्यक्ष सांगतील, त्यांचा अधिकार. अनेकांची इच्छुकांची वर्ग लागली आहे. जोडपत्र 1 आणि जोडपत्र 2 आहे ते. जोडपत्र 1 ऑलरेडी मी निवडणूक आयुक्तांकडे सबमिट केलं 4 दिवसापूर्वी. पक्षाने ते आम्हाला अगोदरच दिले. जोडपत्र 2 मध्ये उमेदवारांना प्राधिकृत करण्याचा जिल्हाध्यक्षाचा फॉर्म असतो. तो जसे आमचे उमेदवार नक्की होतील, आम्हाला प्रदेशाकडनं जेव्हा मान्यता मिळेल त्यावेळेला त्यांची नावं टाकून प्रभागासहित जोडपत्र 2 ही त्यांना दिली जातील. फॉर्मच्या नंतरही ती दिली तरी चालतात. स्क्रुटिनीच्या अगोदर ही जोडपत्र जोडायची असतात सबमिशन पर्यंत. डॉक्टरच्या पण जागा किती मिळत आहेत? 40, 45, 50 जागा किती मिळत आहेत? जागा किती भेट आहेत हे आपल्याला काही तासांमध्येच आजच समजणार आहे. आज नाही, काही तासांमध्ये म्हटल्यानंतर ते 24 तास पण असतात ना. पहिल्यांदा सकाळी असेल किंवा रात्री असेल आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठका बैठक आज देखील किंवा सकाळपर्यंत पार पडतो निर्णय निघेल. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आमचे जे वरिष्ठ नेते आहेत यांना ही निर्णय प्रक्रिया अख्ख्या राज्याचे वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या संदर्भातली ही निर्णय प्रक्रिया ठिकठिकाणी चालू आहे. पण त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेसाठी ज्यावेळेस ते बसतील त्यावेळेस हा निर्णय निश्चितच होणार आहे. जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम असताना शिवसेनेने मात्र मेळावे असतील, निर्धार सभा, विजय निर्धार सभेचे आयोजन सुरू केलं आहे महानगरपालिकेचं. नाही, त्याच्यामध्ये त्यांचाही जो त्यांची मागणी आहे ती युती संदर्भातली आहे आणि त्यांच्या निर्धार मेळाव्याच्या माध्यमाने ते युती संदर्भातच सगळ्यांना आवाहन करतायत. सर, आज ठाण्यामध्ये आज बॅनर लागलाय. ठाण्यामध्ये आज नमो भारत नमो ठाणे असे बॅनर लागण्यात आलेले आहे. कुठेतरी डिव्हर्सिटीचं काम शिंदेच्या शिवसेनेशिवाय देण्याचं काम भाजप करतोय. नाही, याच्या शह काटशाचा काही संबंध नाही आहे. आमच्या एका बाजूला वाटाघाटी सुरू आहेत आणि त्या आता अंतिम टप्प्यात आहेत. आता ठाकरे साहेबांनी सांगितलं तर त्याच्यामध्ये फक्त आता वेळीच वातावरण निर्मिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
स्वाभाविकच शिंदे साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टी तर आहेच, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच पूर्ण देशात आम्ही काम करतो. त्यांचा विकसनशील चेहरा हा आमचा एक रिप्रेझेंटेशन आहे पार्टीचं फार मोठं, आणि तो आमचा पक्षाचा मतदारांना अपील करणारा एक व्यापक चेहरा आहे, व्यापक व्यक्तिमत्व आहे, आणि त्यामुळे मतदारांपर्यंत त्वरित पोहोचणं गरजेचं आहे. मग ती युती असो, शिवसेना असो की भाजपा असो, आमचे दोघांचे मिळून मान्यता प्राप्त नेतृत्व हे नरेंद्र मोदीच आहे, आणि म्हणून फक्त मोदीजींचा चेहरा टाकून आम्ही बॅनर लावले. त्याच्यामध्ये कुठे युतीचा फोटो न लावण्याचं किंवा भाजपच्या अन्य कुठल्याही नेत्यांचे फोटो त्याच्यात नाही आहेत. त्यामुळे ते दोघांचं मिळून आहे. या माध्यमातून एकला चलोची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश दिला जातोय भाजपाकडून, अशी राजकीय कुजबूज सुरू आहे. कुजबूज तर होते ना. आता असं काही केलं, आता तुम्ही म्हटलं की त्यांचा मेळावा झाला म्हणजे काय त्यांनी लगेच एकला चलो केलं का? आता आमचे काल एक युवा मेळावा झाला वरती, आज जवळजवळ 600-700 महिला वरती जमल्या, ऑफिस कमी, हॉल कमी पडला, आत्ताच मेळावा झाला फार मोठा, प्रचंड उत्साह आहे महिलांमध्ये, प्रचंड. म्हणजे मी वर गेलो, मला असं वाटलं, मी भाष्य केलं की महिलांच्या सीट घ्याव्यात, इतका प्रचंड उत्साह आहे. महिलांचा मेळावा झाला, उद्या आमचा ओबीसी SC STचा मेळावा आहे, परवा अल्पसंख्याकांचा मेळावा आहे. आमच्या कार्यालयात 400-100 लोक बस, तो आमचा हॉल आहे, आम्ही घेतोय रोजचे. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली का वाटतं येणाऱ्या काळात हिरमोड होऊ शकतो, नाराज होऊ शकतात, त्यामुळे त्या संदर्भात काय तुम्ही चर्चा? आता युती झाल्यानंतर 126 प्रभागातून म्हणजे 126 जागांवरून आमच्याकडे अर्ज आले होते, इच्छापत्र. आता 126 जागांचे अर्ज आलेले असताना त्यातल्या बऱ्याचशा लोकांना जर युती आज जेव्हा जाहीर होईल समजा, तर त्यातल्या लोकांची संधी जाईल तर निश्चितच आहे. परंतु निवडणूक नुसती लढणं, निवडणूक निवडून येणं हे उद्दिष्ट असतं, आणि त्याच्यामुळे अन्य कार्यकर्ते जर त्यांना संधी पक्षानेच अधिकृत दिली तर उत्तमच, पण पक्षानेच काही धोरणं आखून ती संधी जर पक्षाला देता आली नाही तर पक्ष त्या कार्यकर्त्यांचा नक्कीच भविष्यात वेगळ्या पद्धतीने विचार करतो. दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते, यासाठीच जागा वाटपासाठी विलंब केला जातो. नाही, तसं वाटत नाही, कारण जागा वाटप करणं एवढं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं काम नसतं. कारण आपापल्या पक्षाला, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा अटीतटीने प्रयत्न करायला लागतो, वास्तवाचं भान ठेवून आणि वस्तुस्थितीच्या आधारावरती बोलणी करावी लागतात. आरक्षणाचा विषय पण त्याच्यात लक्षात घ्यावा लागतो, आणि त्यामुळे ती देवाणघेवाण करत असताना सद्यस्थिती असलेल्या जागा आणि तरी देखील अदलाबदल या सगळ्यामध्ये भरपूर वेळ जातो, आणि कोणीच सहजासहजी जागा सोडायला तयार होत नाही. आम्हाला घ्यायचं असतात, त्यांना ठेवायचे असतात, कुठे आम्ही जास्त आहे तिथे आम्हाला ठेवायचे असतात, त्यांना मागायचे असतात, याच्यात वेळ जातो. त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध नाही. वेळेनुसार एक विचार वाटतं की आपला राज्यातला जो मित्रपक्ष आहे अजित पवार गटांचा, त्यांच्यापैकी त्यांची सोयी त्यांनी आज उमेदवारी अर्ज केलेला आहे राबवणीमध्ये, तर ते वेगळे लढणार हे आधीपासून निश्चित जवळपास झालेलं आहे. तुम्ही लोक एकत्र लढतायत, ते वेगळे लढणार, किती आव्हान वाटतं? आणि त्यांनी आज जो उमेदवारी अर्ज केला त्यामुळे देखील तुम्ही आपलं शिवसेनेचं नाव किंवा कोणी नेते त्या ठिकाणी, तर त्याबद्दल काय वाटतं? किती आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला? नाही, मुळात याच्यामध्ये युतीचे जे उमेदवार आहेत ते 100पेक्षा जास्त जागेवरती निवडून येताना आम्हाला आव्हान हे डोळ्यासमोर सगळेच दृष्टिकोनाने ठेवलंच पाहिजे. कोणालाही कमजोर समजण्याचं कारण नाही, पण भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांनी आणि त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमांनी माननीय मोदीजी आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, यांच्या माध्यमांनी जे केलेलं कार्य आहे, आणि त्याचबरोबर संघटनात्मक शक्ती जी माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर उभी राहिलेली आहे, ठाण्यामध्ये उभी राहिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितच फार मोठं यश हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना येणार आहे, ज्याची प्रचिती आपल्याला या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण झालेली आहे. पण असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चांगल्या जागा मिळाल्या, जवळपास 30 ते 40 जागा तरी मिळाल्या, आणि त्यांचा चांगला विरोधी पक्ष जर होऊ शकत असेल किंवा विरोधी पक्ष नेत्याचं पद जर त्यांच्याकडे जाऊ शकत असेल तर आपल्याला काही हरकत असेल का? आणि त्याने युतीवर किंवा राज्यातल्या तर काही परिणाम नाही, हे फारच जरतरची गोष्ट आहे. आताशी अजून उमेदवारी अर्ज भरायचीच प्रक्रिया चालू आहे. तुम्ही एकदम फार त्या निकालापासून पुढच्या याच्यामध्ये गेला. मला असं वाटतं आपण आता सध्या या आहे त्या फेज मधनं पूर्ण कम्प्लीट करून पुढे उमेदवारी देणार का? कळवमुरामध्ये उमेदवार देणार का? मतांचा जोगवा मुंबईमध्ये मागितला जाणार का? भाजप आत्ताच लेले साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे 126 जागेंवरती उमेदवार हे इच्छुक होते आणि कार्यकर्ते हे इच्छुक आहेत.
त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे सगळे ज्या ज्या ठिकाणी आपली युतीमध्ये जागा निश्चित होतील त्या ठिकाणी आम्ही उमेदवार 100% उतरवणार. सर पण ह्या युतीच्या चर्चेमध्ये सुरुवातीपासूनच एनसीपी अजित पवार गटाला ज्या प्रकारे बाजूला ठेवण्यात आलं ते तुमच्याबरोबर राज्य सत्तेवर आहे, पण त्यांना ज्या प्रकारे बाजूला ठेवण्यात आलं त्यामागचं नेमकं कारण काय आहे? आणि मुळात त्यांनीच ही भूमिका मीडियासमोर सर्वात पहिले स्पष्ट केली होती आणि त्याच्यामुळे तो त्यांचा निर्णय होता, आमचा निर्णय होता. त्यांचा आकडा किती असेल महापौर पदासाठी? ते लवकरच तुम्हाला कळेल. काय नेमकं तोडगा आहे किंवा अंतिम परिसर काय होईल काय? नाही, आज युतीची तिसरी बैठक झाली. त्यांचेही सर्व पदाधिकारी, खासदार, माजी आमदार, माजी नगरसेवक आले होते आणि याच्यामध्ये जी आमची मागची बोलणी झाली होती त्याच्यामध्ये अजून 2 पाऊल पुढे जात आता शेवटचे मला वाटतं शेवटचे 3 प्रभागांमध्ये आता विषय राहिलेला आहे. त्या संदर्भातला निर्णय हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ या संदर्भातला घेणार आहे. ते 3 प्रभाग कोणते आहेत आणि ते त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये आता सध्याच्या घडीला कोणाचे नगरसेवक आहेत, भाजपाचे आहेत की शिवसेनेचे आहेत, त्याच्यावरनं हा वाद सुरू आहे? नाही, याच्यामध्ये हे 3 प्रभाग युतीच्या संदर्भातले आहेत. याच्या संदर्भातला निर्णय हे वरिष्ठ घेणार आहेत. त्याच्यामुळे ही मीडियामध्ये चर्चा न करता याच्यामधली जी निर्णय प्रक्रिया आहे ती निर्णय प्रक्रियेमध्ये जे वरिष्ठ आहेत ते संदर्भात निर्णय घेतील. 50 जागांचा तुम्ही प्रस्ताव केला होता, तो 50 जागांपैकी किती जागावरती येऊन होता हा प्रस्ताव जो आहे तो फायनल होतोय? मुळात प्रस्तावापेक्षा याच्यामध्ये मूळ प्रश्न असा आहे की आपल्याला युतीची सत्ता या इकडे ठाण्यामध्ये आणायची आहे आणि त्या दृष्टिकोनाने 100 नगरसेवक पेक्षा जास्त नगरसेवक हे युतीचे निवडून आणण्याच्या दृष्टिकोनाने जी रणनीती केली पाहिजे त्या दृष्टिकोनाने सीट बाय सीट डिस्कशन झालेलं आहे. खासदार नरेश म्हस्के जाणार तर त्यांची जागा रिक्त झालेली आहे, त्या ठिकाणी देखील भाजपने दावा ठेवलेला आहे. कशा पद्धतीने भाजपच्या वतीने त्या ठिकाणी ते आपलं उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे? भारतीय जनता पार्टीने जे आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली त्या संदर्भातली त्या दृष्टिकोनानेच सीट शेअरिंग मध्ये चर्चा केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनाने असं काय कोणाला आम्ही धरून किंवा असं नाही, ज्याच्यामध्ये सीटमध्ये विनेबिलिटी आहे या क्रायटेरियावरती सीट आपण डिस्कशन करतोय. संजय केळकरने अल्टिमेट दिला होता, मला वाटतं ते स्वतः या बैठकीमध्ये गैरहजर आहे, ऐकत नाराज. नाही, केळकर साहेबांनी जो अल्टिमेटम दिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमाने तीच मागणी आहे की या संदर्भातला निर्णय आज झाला पाहिजे. आज रात्रीपर्यंत या संदर्भातला निश्चितपणे निर्णय घेतला जाईल. जसं मी मगाशी सांगितलं की या बाबतीत आता फक्त 3च प्रभागांमध्ये साधारणपणे जो विषय राहिलाय तो राहिलाय, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातला निर्णय आज रात्री होऊन जाईल. ते अनुपस्थित आहेत नाही, त्यांचं पूर्वनियोजित एक विषय कार्यक्रम होता घरातला, त्याच्यामुळे ते नाही. रेडी फॉर्म कधीपर्यंत दिले जातील काय वाटतं? ते आपल्याला जिल्हाध्यक्ष सांगतील, त्यांचा अधिकार. अनेकांची इच्छुकांची वर्ग लागलेली आहे. जोडपत्र 1 आणि जोडपत्र 2 आहे. ते जोडपत्र 1 ऑलरेडी मी निवडणूक आयुक्तांकडे सबमिट केलं 4 दिवसापूर्वी. पक्षाने ते आम्हाला अगोदरच दिले. जोडपत्र 2 मध्ये उमेदवारांना प्राधिकृत करण्याचा जिल्हाध्यक्षाचा फॉर्म असतो. तो जसे आमचे उमेदवार नक्की होतील, आम्हाला प्रदेशाकडनं जेव्हा मान्यता मिळेल त्यावेळेला त्यांची नावं टाकून प्रभागासहित जोडपत्र 2 ही त्यांना दिली जातील. फॉर्मच्या नंतरही ती दिली तरी चालतात. स्क्रुटिनीच्या अगोदर ती जोडपत्र जोडायची असतात सबमिशन पर्यंत. पण जागा किती मिळत आहेत? 40, 45, 50 जागा किती मिळत आहेत? जागा किती भेट आहेत हे आपल्याला काही तासांमध्येच समोर. आजच समजणार. आज नाही, काही तासांमध्ये म्हटल्यानंतर ते 24 तास पण असतात ना. पहिल्यांदा सकाळी असेल किंवा रात्री असेल आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठक आज देखील किंवा सकाळपर्यंत पार पडतो निर्णय निघेल. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आमचे जे वरिष्ठ नेते आहेत यांना ही निर्णय प्रक्रिया अख्ख्या राज्याचे वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या संदर्भातली ही निर्णय प्रक्रिया ठिकठिकाणी चालू आहे. पण त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेसाठी ज्यावेळेस ते बसतील त्यावेळेस हा निर्णय निश्चितच होणार आहे. जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम असताना शिवसेनेने मात्र निर्धार मेळावे असतील, निर्धार सभा, विजय निर्धार सभेचे आयोजन सुरू केलं आहे महानगरपालिकेचं. नाही, त्याच्यामध्ये त्यांचाही जो त्यांची मागणी आहे ती युती संदर्भातली आहे आणि त्यांच्या निर्धार मेळाव्याच्या माध्यमाने ते युती संदर्भातच सगळ्यांना आवाहन करतायत. सर आज ठाण्यामध्ये आज बॅनर लागलाय, ठाण्यामध्ये आज नमो ठाणे असे बॅनर लागण्यात आलेलं आहे. कुठंतरी डिव्होर्सचं काम शिंदेच्या शिवसेनेशिवाय देण्याचं काम भाजप करते. नाही, याच्या शह काटशाचा काही संबंध नाही आहे. आमच्या एका बाजूला
वाटाघाटी सुरू आहेत आणि त्या आता अंतिम टप्प्यात आहेत. आता ठाकरे साहेबांनी सांगितलं तर त्याच्यामध्ये फक्त आता वेळीच वातावरण निर्मिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. स्वाभाविकच शिंदे साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टी तर आहेच, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच पूर्ण देशात आम्ही काम करतो. त्यांचा विकसनशील चेहरा हा आमचा एक रिप्रेझेंटेशन आहे पार्टीचं फार मोठं, आणि तो आमचा पक्षाचा मतदारांना अपील करणारा एक व्यापक चेहरा आहे, व्यापक व्यक्तिमत्व आहे, आणि त्यामुळे मतदारांपर्यंत त्वरित पोहोचणं गरजेचं आहे. मग ती युती असो, शिवसेना असो की भाजपा असो, आमचे दोघांचे मिळून मान्यता प्राप्त नेतृत्व हे नरेंद्र मोदीच आहे. आणि म्हणून फक्त मोदीजींचा चेहरा टाकून आम्ही बॅनर लावले. त्याच्यामध्ये कुठे युतीच्या फोटो न लावण्याचं किंवा भाजपच्या अन्य कुठल्याही नेत्यांचे फोटो त्याच्यात नाहीयेत. त्यामुळे ते दोघांचं मिळून आहे. या माध्यमातून एकला चलोची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश दिला जातोय भाजपाकडून, अशी राजकीय कुजबूज सुरू आहे. कुजबूज तर होते ना. आता असं काही केलं, आता तुम्ही म्हटलं की त्यांचा मेळावा झाला म्हणजे काय त्यांनी लगेच एकला चलो केलं का? आता आमचे काल एक युवा मेळावा झाला वरती, आज जवळजवळ 600-700 महिला वरती जमल्या, ऑफिस कमी, हॉल कमी पडला, आत्ताच मेळावा झाला फार मोठा. प्रचंड उत्साह आहे महिलांमध्ये, प्रचंड. म्हणजे मी वर गेलो, मला असं वाटलं, मी भाष्य केलं की महिलांच्या सीट घ्याव्यात, इतका प्रचंड उत्साह आहे. महिलांचा मेळावा झाला. उद्या आमचा ओबीसी SC STचा मेळावा आहे, परवा अल्पसंख्याकांचा मेळावा आहे. आमच्या कार्यालयात 400-100 लोक बस, तो आमचा हॉल आहे, आम्ही घेतोय रोजचे. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली का वाटतं येणाऱ्या काळात हिरमोड होऊ शकतो, नाराज होऊ शकतात, त्यामुळे त्या संदर्भात काय तुम्ही चर्चा? आता युती झाल्यानंतर 126 प्रभागातून म्हणजे 126 जागांवरून आमच्याकडे अर्ज आले होते, इच्छापत्र. आता 126 जागांचे अर्ज आलेले असताना त्यातल्या बऱ्याचशा लोकांना जर युती आज जेव्हा जाहीर होईल समजा, तर त्यातल्या लोकांची संधी जाईल तर निश्चितच आहे. परंतु निवडणूक नुसती लढणं, निवडणूक निवडून येणं हे उद्दिष्ट असतं, आणि त्याच्यामुळे अन्य कार्यकर्ते जर त्यांना संधी पक्षानेच अधिकृत दिली तर उत्तमच, पण पक्षानेच काही धोरणं आखून ती संधी जर पक्षाला देता आली नाही तर पक्ष त्या कार्यकर्त्यांचं नक्कीच भविष्यात वेगळ्या पद्धतीने विचार करतो. दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते, यासाठीच जागा वाटपासाठी विलंब केला जातो. नाही, तसं वाटत नाही. कारण जागा वाटप करणं थोडं एवढं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं काम नसतं. कारण आपापल्या पक्षाला, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा अटीतटीने प्रयत्न करायला लागतो. वास्तवाचं भान ठेवून आणि वस्तुस्थितीच्या आधारावरती बोलणी करावी लागतात. आरक्षणाचा विषय पण त्याच्यात लक्षात घ्यावा लागतो, आणि त्यामुळे ती देवाणघेवाण करत असताना सद्यस्थिती असलेल्या जागा आणि तरी देखील अदलाबदल या सगळ्यामध्ये भरपूर वेळ जातो, आणि कोणीच सहजासहजी जागा सोडायला तयार होत नाही. आम्हाला घ्यायचं असतात, त्यांना ठेवायचे असतात, कुठे आम्ही जास्त आहे तिथे आम्हाला ठेवायचे असतात, त्यांना मागायचे असतात, याच्यात वेळ जातो. त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध नाही. एक विचारतो वाटतं की आपला राज्यातला जो मित्रपक्ष आहे अजित पवार गटांचा, त्यांच्यापैकी त्यांची सोयी त्यांनी आज उमेदवारी अर्ज केलेला आहे राबवणीमध्ये, तर ते वेगळे लढणं हे आधीपासून निश्चित जवळपास झालेलं आहे. तुम्ही लोक एकत्र लढतायत, ते वेगळे लढणं किती आव्हान वाटतं, आणि त्यांनी आज जो उमेदवारी अर्ज केला त्यामुळे देखील कुठे आपलं शिवसेनेच्या नावाचं कोणी नेते त्या ठिकाणी, तर त्याबद्दल काय वाटतं, किती आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला? नाही, मुळात याच्यामध्ये युतीचे जे उमेदवार आहेत ते 100पेक्षा जास्त जागेवरती निवडून येताना आम्हाला आव्हान हे डोळ्यासमोर सगळ्याच दृष्टिकोनाने ठेवलंच पाहिजे. कोणालाही कमजोर समजण्याचं कारण नाही, पण भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांनी आणि त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमांनी माननीय मोदीजी आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, यांच्या माध्यमांनी जे केलेलं कार्य आहे, आणि त्याचबरोबर संघटनात्मक शक्ती जी माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर उभी राहिलेली आहे, ठाण्यामध्ये उभी राहिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितच फार मोठं यश हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना येणार आहे, ज्याची प्रचिती आपल्याला या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण झालेली आहे. पण असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चांगल्या जागा मिळाल्या, जवळपास 30 ते 40 जागा तरी मिळाल्या, आणि त्यांचा चांगला विरोधी पक्ष जर होऊ शकत असेल किंवा विरोधी पक्ष नेत्याचं पद जर त्यांच्याकडे जाऊ शकत असेल तर आपल्याला काही हरकत असेल का, आणि त्याने युतीवर किंवा राज्यातल्याच तर काही परिणाम नाही, हे फारच जरतरची गोष्ट आहे. आताशी अजून उमेदवारी अर्ज भरायचीच प्रक्रिया चालू आहे. तुम्ही एकदम फार त्या निकालापासून पुढच्या याच्यामध्ये गेला. मला असं वाटतं आपण आता सध्या या आहे त्या फेज मधनं पूर्ण कम्प्लीट करून पुढे उमेदवारी देणार का, मध्ये उमेदवार देणार का, मतांचा जोगवा मुंबईमध्ये मागितला जाणार?
भाजप आत्ताच लेले साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे 126 जागेंवरती उमेदवार हे इच्छुक होते आणि कार्यकर्ते हे इच्छुक आहेत. त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे सगळे ज्या ज्या ठिकाणी आपली युतीमध्ये जागा निश्चित होतील त्या ठिकाणी आम्ही उमेदवार 100% उतरवणार. सर, पण ह्या युतीच्या चर्चेमध्ये सुरुवातीपासूनच एनसीपी अजित पवार गटाला ज्या प्रकारे बाजूला ठेवण्यात आलं ते तुमच्याबरोबर राज्य सत्तेवर आहे, पण त्यांना ज्या प्रकारे बाजूला ठेवण्यात आलं त्यामागचं नेमकं कारण काय? आणि मुळात त्यांनीच ही भूमिका मीडियासमोर सर्वात पहिले स्पष्ट केली होती आणि त्याच्यामुळे तो त्यांचा निर्णय होता, आमचा निर्णय नव्हता. त्यांचा आकडा किती असेल महापौर पदासाठी? ते लवकरच तुम्हाला कळेल. तसं आता युतीचा